ब्राह्मण मुलगी यशवंतासाठी चालून आली म्हणून लक्ष्मी बहिणींना इतका आनंद झाला. आंतरजातीय विवाह होतोय म्हणून त्यांना आनंद झालेला नाही, तर ब्राह्मण कुटुंबाशी आपलं नातं जोडलं जाणार या गोष्टीचा त्यांना जास्त आनंद झाला. जर वेगळ्या कुठल्या जातीची मुलगी असती तर तेवढाच आनंद त्यांना झाला असता का? हा सांस्कृतिक वर्चस्ववाद नाहीये का? आणि हा आमच्या डोक्यात कुणी पेरला? सवर्णांनी. हाच सांस्कृतिक वर्चस्ववाद मी मोडून काढायचा प्रयत्न करतो. तुमचे गांधी ते म्हणतात की समाजामध्ये समानता प्रस्थापित होती. कुठे समानता? नाही बापू हरिजन सोबतच आहे. એટલે इनफॅक्ट हरिजन हा टर्मच त्यांनी दिलाय ना. हरी म्हणजे विष्णू. जर गांधींनी अस्पृश्यांना हे नाव दिलं असेल तर याचा अर्थ त्यांचा विष्णू या संकल्पनेवरती अतूट विश्वास आहे. बरोबर की नाही? त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? आणि गांधीजींनी कितीही ओरडून सांगितलं की ते अस्पृश्यांचा उद्धार करताय, तरी खऱ्या अर्थाने ते अस्पृश्यांना आणखी तळाशी ढकलण्याचं काम करते. आणि मी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर सवर्ण हे सगळे यशवंताला मुलगी देण्याचा प्रयत्न करतात. पण समानतेच्या जाणीवेतून जर तो विवाह होत असेल तरच त्याला काहीतरी अर्थ आहे. नाहीतर मला असल्या आंतरजातीय विवाहाची भीक नको.